बघा, नमस्कार मित्रांनो, माय गव्हर्नमेंट जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित के.टी. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंग या नर्सिंग कॉलेजमधील टीचिंग स्टाफ आणि अदर नॉन टीचिंग स्टाफ भरतीसंबंधी जाहिरात पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, ही जाहिरात आता आपण डिटेलमध्ये पाहूयात. वॉक इन इंटरव्ह्यू मुलाखतीसाठी प्रत्यक्षरित्या या ठिकाणी तुम्हाला आमंत्रित करत आहेत. एलिजिबल कॅन्डिडेट आर इन्व्हायटेड फॉर फॉलोइंग पोस्ट. जे पात्र कॅन्डिडेट आहेत ते मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवण्यात येत आहेत. बघा, पोस्ट क्रमांक 1 पोस्ट आहे प्रोफेसर कम प्रिन्सिपल. या ठिकाणी प्राचार्य कम प्रोफेसर ही पोस्ट आहे. सब्जेक्टची या ठिकाणी अट नाही आहे विशेष. एनी सब्जेक्ट, कोणताही सब्जेक्ट चालेल. कॅटेगरी आहे ओपन. वॅकन्सी आहे 1. पोस्ट नंबर 2 आहे प्रोफेसर कम व्हाईस प्रिन्सिपल. प्राध्यापक सह व्हाईस प्रिन्सिपल. सब्जेक्ट एनी सब्जेक्ट. कॅटेगरी ओपन. पोस्ट 1. तिसऱ्या नंबरचं पद आहे प्रोफेसर प्राध्यापक एनी सब्जेक्ट, कुठलाही विषय. ओपन कॅटेगरी आणि जागा आहे 1. तिसऱ्या नंबरचं पद आहे असोसिएट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापक. सब्जेक्ट आहे CHN. कॅटेगरी ओपन. जागा 1. पिडियाट्रिक नर्सिंग, त्याची कॅटेगरी आहे ओपन. जागा 1. आणि तिसरं आहे OBGY. कॅटेगरी ओपन. पोस्ट 1. 5 नंबरचं पद आहे असिस्टंट प्रोफेसर सहाय्यक प्राध्यापक CHN. ओपन कॅटेगरी. पोस्ट 1. त्यानंतर CHN SC कॅटेगरी. पोस्ट 1. असिस्टंट प्रोफेसर पिडियाट्रिक नर्सिंग ओपन कॅटेगरी 1 आणि OBGY ओपन पोस्ट. तर ट्युटर पद क्रमांक 6 ट्युटरचे या ठिकाणी सब्जेक्ट पाहिजे नर्सिंग. त्यामध्ये SCला 1 पोस्ट आहे, STला 1 जागा आहे, VJला 1 जागा आहे, OBCला 2 जागा आहेत, SC/BCला 1 जागा आहे, EWSला 1 जागा आहे, ओपनला 3 जागा आहेत. तर मित्रांनो, हे ग्रँटेड नर्सिंग कॉलेज आहे. या ठिकाणी टीचिंग स्टाफचे रिक्रुटमेंट निघाले आहे. साधारणतः 10 ते 15 जागेसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे. बघा, या ठिकाणी काही नोट दिलेले आहेत. ऑल एलिजिबल कॅन्डिडेट मे बी अप्लाय थ्रू ईमेल ktpatilnursing@gmail.com. या ठिकाणी ktpatil@gmail.com या ईमेल ID वर तुम्ही आपला रिझ्यूम किंवा बायोडाटा पाठवायचा आहे. कधी 6 जानेवारीपूर्वी. कॅन्डिडेट टू बी प्रेझेंट विथ ओरिजिनल अँड अटेस्टेड कॉपीज अलॉंग विथ 2 पासपोर्ट साईज फोटोग्राफ. बघा, 6 जानेवारीपर्यंत बायोडाटा तुम्ही की रिझ्यूम, एज्युकेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स पाठवल्यानंतर तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटची मेलद्वारे तपासणी केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. आणि मुलाखतीसाठी बोलवल्यानंतर त्यासोबत तुम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट आणि काही झेरॉक्स कॉपी, अटेस्टेड कॉपी या ठिकाणी घेऊन यायचे आहेत. सोबत 2 पासपोर्ट साईज फोटो देखील घेऊन यायचे आहेत. डेट ऑफ इंटरव्ह्यू विल बी इन्फॉर्म लेटर. तुम्हाला मुलाखतीचा दिनांक नंतर कळवण्यात येईल. बघा, नोट काय म्हटलेलं आहे. ऑल अपॉइंटमेंट्स विल बी इश्यूड ॲज पर MUHS नाशिक डायरेक्शन. बघा, जे काही तुमची नियुक्ती असेल, महाराष्ट्र शासनाचे जे काही नर्सिंगचं किंवा वैद्यकीय क्षेत्रातील जे काही त्यांचं विद्यापीठ असेल नाशिकचं, त्यांच्यानुसार त्या ज्या आहेत नियुक्त्या त्या देण्यात येतील. बघा, क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स ॲज पर MUHS INC. बघा, जे काही पात्रता असेल किंवा अनुभव असेल त्या विद्यापीठाच्या किंवा त्या ह्याच्यानुसार त्या ठिकाणी राहतील. तर अशा प्रकारे मित्रांनो, ही एक नर्सिंग कॉलेजची जाहिरात आहे जी की टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ संबंधी आहे. अशा पद्धतीने मित्रांनो, जाहिराती मिळवण्यासाठी माय गव्हर्नमेंट जॉब अलर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला नेहमीच जाहिराती तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील. धन्यवाद मित्रांनो.